मित्रांनो, मी राहुल तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आपण इथे आहोत चाकण चौकामध्ये. इथून आपण जाणार एक सिक्रेट लोकेशनला. सकाळचे होते 6:05 आणि आपण आता वाडा होतं येवले आपली तुलनेमध्ये. माझ्यावर आहे माझा मित्र सुमित, जो आता कॅमेरा धरलाय त्यांनी, आणि दोघे चायची ऑर्डर द्यायला गेलेले आहेत. इथून आता आपण जाऊ स्ट्रेट लोणावळा थ्रू पाली ठिकाणी, आणि पालीवरून आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून परत येऊ इथे चाकणला. ठीक आहे, तर आपला हा प्रवास आपण तुम्ही बघा माझ्याबरोबर आणि एन्जॉय करा. चला. तर इथे मित्र आलेत. हा आहे सुमित, हा आहे अभिषेक आणि हा आहे ऋषी. इथून स्ट्रेट आता आपण जाऊ लोणावळ्याला, आणि लोणावळ्यावरून परत एक स्टॉप घेऊ चायचा, भेटला तर झाला तर. नाहीतर डायरेक्ट आपण वे टू सिक्रेट लोकेशन, जी डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावर समजणार आहे. तर भेटूया. तर मित्रांनो, आता आपण लोणावळ्याचा घाट उतरत आहे. बघू आता मी एक नवीन प्रकारे आता कॅमेरा अँगल पकडलेला आहे. जो तुम्ही गोप्रोचा सीन वाटताय तसाच थोडा सेम टू सेम आहे. बघू कसं कॅमेरा अँगल येतो हवाला. फक्त 5-10 मिनिटं आपण आता लोणावळा घाट उतरू, आणि त्यानंतर आपण पालीच्या दिशेने प्रस्थान करूया. आम्ही इथून 5 वाजता निघालो. लोणावळ्यामध्ये पोहोचेपर्यंत 7 वाजले. 2 तास गेले चाकण ते लोणावळा यायला. मध्ये आम्ही थोडे ब्रेक पण घेतले, पण टाइम तसं मॅनेज झालेला आहे. सगळं टायमाप्रमाणे चालते, त्यामुळे एवढा पण काय प्रॉब्लेम येत नाहीये. धुकं भरपूर आहे, त्यामुळे काही सीन घेता नाही आले. कॅमेरा ब्लर पूर्ण होता. आणि जसा आता रस्ता क्लिअर होतोय, आम्ही सुद्धा नवीन नवीन साईडने आता शूट घेतो तुमच्यासाठी. उंगली वाला सीन. 2 हेल्मेट है बॉस, फेक दूंगा. भाभी पांडव काढतोय बघा. युट्यूबला दिसलं, तुला दिसेल बघा, लवकरच दिसेल बघा. हा सर, युट्यूबला येऊ आम्ही लवकरात लवकर. येऊ का? हेलो हेलो दोस्तों, ये देखिए आप देख सकते हैं कैसा अपना माइक सेट कर रहा है. अभी ये माइक निकाला जाए इसने, अभी ये सेट कर रहा है. और ये देखिए, ये स्नैपचैट हमारा, स्नैपचैट लवर. और ये हमेशा स्नैप काटता रहता है, देख सकते हैं. अभी ये देखिए, इसे भी स्नैप निकाल रहा है. और ये हमारा नया ट्रेडर है. फिलहाल तो अभी प्रैक्टिस चालू है इसकी, तो अभी जल्दी नया ट्रेडर बनने वाला है. और ये हमारा सामान, अरे वो सामान उल्टा कैमरा कैसा करे रे, उल्टा कैमरा नहीं कर सकते, तो आप ऐसा ही सामान देखिए हमारा. ये हमारा इतना सामान है अभी. तो अभी आपका अपना ब्लॉगर, वो मेन आदमी रेडी हो रहा है फिलहाल. रेडी होने के बाद आपको बाद में वही दिखेगा. ये देखिए, फिर से स्नैप करना शुरू. ये स्नैप ये हमेशा स्नैप निकालते रहते. तो आप अगर लोनावला में आ रहे थे तो आप ये घाट में कभी मत आना. आ जाइए, नहीं तो बाद में मैं इसलिए नहीं बोल रहा हूँ नहीं आना, क्योंकि देखिए आप अगर गिर जाओगे तो मिलोगे ही नाही. दरी रे दरी, सगळ्यात खोल दरी. तुम्ही बघितलं दर्या, आणि तुम्ही थोडं इंट्रोडक्शन दिलं असेल तुम्हाला. तर चला आता आपण लोणावळा थोडा फिरूया, आणि मग आपण जाऊया आपल्या सिक्रेट लोकेशन पालीला. हे बघ इथे 2 जण काय बोलतात. एक काम कर, डोळे मीठ, सरळ चालत जा. सरळ सरळ जा. मरल रे, तुला खाली खाली दिसतंय काय नाही, डायरेक्ट खाली तुला ती भेटून जाईल.
आयुष्यभरासाठी स्वर्गवास व्हायला मग ती लगेच स्वर्गात जाईल. पिक्चर वगैरे सिंगम 3 3 6 तिला पण आधी वरती करा तू काय करशील इथे खाली रोड आहे खालच्या रोडात पहिल्यांदा पडशील नंतर दुसरा नंतर डायरेक्ट स्वर्गवास. 3 माझे यार तू विचार कर खाली पडून डायरेक्ट वर नशीब लागतं बाबा. तिला पण आधी वर राहावं लागेल ना मग. नशीब लागतं नशीब. इथे कोणाच्या नशिबाची गोष्ट चालू आहे काय सांगू शकत नाही. सिंगल अखंड हा बघा हा सिंगल तर नाही नुसतं सिंगल चॉकलेट बघा चॉकलेट दिसतंय का हा सिंगल बोलत असतो पण रात्र आयटमशी बोलत असतो. दिवसा सिंगल रात्री मिंगल काय. असं ते तर अशा प्रकारे आता आपली लोणावळा झालेली आहे कम्प्लीट. इथून पुढे आपण पालीला जाणार आहे आणि तिथून पुढे अजून बघू पुढे जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय पालीच्या पुढे. पाली जस्ट क्रॉस केली आपण 8:30 वाजले सकाळचे. आणि जी तुम्हाला सिक्रेट लोकेशन सांगत होतो तिथे आता फक्त एक छोट्याशा टर्नला म्हणजे 90 एक टर्न मारला की तिथे आपण पोहोचलोच आहे. खूप मस्त ठिकाण आहे. तुम्हाला इथे लाईव्ह दाखवेन मी. पोहोचलोच आहे इथे आता आपण. तर मित्रांनो ही लोकेशन आहे. उन्हेरी कुंड नाव आहे या लोकेशनचा. इथे गरम पाण्याचे झरे असतात आणि इथे आपण आंघोळ करू शकतो. हे पाणी आहे पूर्ण उकळतं पाणी आहे गरम खाली. मस्त पाणी एकदम गरम पाणी इथे. आणि इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ही पाली मधली एकदम सिक्रेट जागा आहे. जास्त कोणाला माहित नाही. इथे गरम पाण्याचे झरा पण आहे. आतमध्ये खोल आहे थोडं आतमध्ये पण बघून घेतात. तर हे एक बाहेरचा स्पॉट आहे आणि आतमधला एक फुल पण अजून एक स्पॉट आहे. तर तुम्हाला आतमधला स्पॉट पण दाखवतो. नॉनव्हेज बाजून निघशील मटन होईल तुझं. चिकन चिकन. तरी आतमधली लोकेशन आहे इथे उन्हेरी कुंडची. मस्त शेड बीड मध्ये आहे. त्या साईडला लेडीज सेक्शन आहे आणि या साईडला जेंट्स सेक्शन आहे. इथे थोडा जास्त मोठा आहे हा कुंड. म्हणजे बाजूला पूर्ण बांधकाम केलेलं आहे त्यांनी. आणि आता आमची पण वेळ झालेली आहे आता आंघोळ करायची मस्त की गरम गरम पाण्यामध्ये. त्याच्यावरती जाळा टाकली खाली पाणी असतं ना.
आता आम्ही ब्रेक घेतो थोडा शांतपणे आतमध्ये आणि तुम्हाला परत व्ह्यू दाखवतो. काय हा कधी असं नाही रे. कसं वाटतंय राहुल मग कसं वाटतंय तुला? पूर्ण गरम पाण्याचा फील आहे इथे तुम्ही बघू शकता. राहुलवर ऊन पडलेलं आहे सध्या. आता चमकत आहे राहुल चमचम चमचम चमकत आहे सध्या. आंघोळ झालेली आहे आणि आपण निघालेलो बाहेर. ते बघा आता निघत आहे तिकडे चड्डी पॅन्ट घातलंय. तुम्हाला क्लोजअप दाखवायचं तुम्हाला. बघा हा आहे आमचा बॉडी बिल्डर आजी उर्फ रायडर उर्फ शायर उर्फ मध्ये मध्ये काय माहिती काय रामदेव त्याला. हॅलो हॅलो कसे आहात तुम्ही सगळे. तर आता आपण मस्तपैकी आंघोळ केली गरम पाण्याने. तर आता आपण आलो आहे तुम्हाला माहितीच असेल बल्लाळेश्वर पाहिला तो. आता आंघोळ केली आहे. आता मस्तपैकी नाश्ता करू. नाश्ता करून आपण जाणार आहोत बल्लाळेश्वर पायीतील गणपतीला. अष्टविनायकमधला गणपती येतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्या गणपती दर्शन करू देन तुम्हाला सगळी स्टोरी पुढे सांगतो मी तुम्हाला. तर आता मी जरा लवकर आले चेंज करून. ते लोक असेच उड्या मारत होते लई तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो आता आपण ते आले चेंज करून तो आपण त्यांच्याकडे जाऊ देन आपण डायरेक्ट मंदिरात भेटू. ओके सो चला जाऊ आपण. तर बघू शकता हे दान धर्म थोडेसे स्वतःची कॅटेगरी बरोबर ओळखलेली आहे. बघू शकता तुम्ही. ही त्यांच्यामधला तुम्ही आता आजकाल हायब्रिड म्हणून भेटतो ना आजकाल. तो कोणता कुत्रा डॉबरमॅन आणि कोणता तो आपला इंडियन गावठी यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसत असेल एकदम प्रॉपर. तर हे आमचे आदरणीय महिंद्राचे आदर्श कर्मचारी ऋषिकेश करकंडे तोंड लपवत आहेत सध्या तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही सगळे चालले मंदिरात. तर भेटू आपण इथे. चला बाय. तुम्ही बघू शकता ही कुत्र्याची पिल्लं कशी मस्त क्यूट क्यूट आहेत. मस्ती करत आहेत सध्या एकमेकांशी. हे बघा आणि हा बघा राहुल त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. बघा कसा समजवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना. बडा कुत्ता बरा गेलाय आतमध्येच गेलाय. हे बघा आमची गाडी बंद पडली आहे कारण की आम्ही चावीच नव्हती लावली पेट्रोलची. हे बघा आत्ता लावली का आता चावी लावत आहे. पेट्रोलची चावी न लावल्यामुळे आमची गाडी बंद पडली. हे असे ड्रायव्हर बघत नाही काय नाही आणि मोड तर म्हणतात रायडर बनायचंय. हे असे रायडर बनतात. आणि जरा ब्लॉग होतोय. ही आहे पालीची नदी आंबा नदी बोलतात तिला. बघा इकडनं हा नवीन ब्रिज झालेला आहे सध्या. आधी भरपूर इथून पाणी जायचा ब्रिज वरून तर आता उंच ब्रिज केलेला आहे त्यामुळे जरा नदी दिसली नाही आपल्याला प्रॉपर. तर तुम्ही तर आपल्या पालीचं आता किल्ल्यावरचं तुम्ही इंडियन विजिटर्स चॅनलवर जाऊन आपला ब्लॉग बनवू शकता. जायचं आम्ही डायरेक्ट किल्ल्यावर चढताना मधून चढलो होतो. वाट चुकल्यामुळे डायरेक्ट सरळ चढत गेलो आणि तर आमचे त्याला मग जाऊया सर जरा घाबरले होते. ते बोलले होते त्याला आपण घरी जाऊया. आम्ही घरी जाण्याच्या म्हणजे सरळ चढत किल्ल्यावर गेलो. तिथे सध्या आम्ही पार्किंग गाडी केलेली आहे. म्हणजे एक गाडी पार्किंग झालेली आहे आणि दुसरी गाडी पार्किंग करत आहोत. हे असे आमचे ड्रायव्हर रायडर. हे असे आमचे रायडर असू दे लाव वाकडी तिकडी पार्किंग करतात. लाव समोर
करना क्या चाहते हो? हे मुठ्ठी हे क्या ते मुठ्ठी. सध्या आता मस्त मंदिराच्या वाटचालीस लागलेलो आहोत. तिथं गाडी पार्किंग करून आम्ही तसे खूपदा आले मंदिरामध्ये. हा जो तिसरा मेंबर आमच्या स्वतःला आहे ऋषी, त्याला मंदिरात जायचं होतं. तो पहिल्यांदा पालीला आलेला आहे म्हणून त्याला आज मंदिराचं दर्शन करून येणार आहोत. हे बघा, याला ब्लू स्प्रिंग पण यायची आहे तर आपण मग नंतर याला ब्लू स्प्रिंग घेऊन देऊ. स्ट्रिंग लवर, बॉर्बॉन लवर, भरपूर लवर येतो. चॉकलेट बॉय. आणि आपण पिणार आहोत नंतर पेशवाई अमृततुल्यवाला चाय. हे बघा रस्त्यात कशी झोपली बघा. ए चल झोप तू आता. रस्त्यात काय तर आपण एंट्री करत आहोत आता. बल्लाळेश्वर देवस्थान पालीतर्फे गणेश भक्तांच्या हार्दिक स्वागत. मला इथं किचन आवडलेलं आहे तर मग किचन बघत आहे सध्या. हे बघा, तर आधी तो बोलते चल, कारण की त्याला थांबायला वैताग आलेला आहे. त्याला लागलेली आहे सध्या भूक, म्हणून नुसता आहे तो भूकत. इथे आहे चप्पल स्टँड. अय चप्पल, ए चप्पल कुठे वाढताय? हे पहिले इथलं दर्शन घेतात, पहिले इथनं दर्शन घेतात, नंतर मग तिकडं ते हां ते चालले डायरेक्ट. पहिले स्टार्टिंग इथनं करतात दर्शन घ्यायचे आणि नंतर मग इकडनं असं इकडं जातात. मग आता स्टँड आहे तिथं चप्पलचा. मी तुला काय बोललो, चप्पल स्टँड आहे. हे असे आमचे मेंबर्स. चप्पल स्टँड असं असं ना, चप्पल काढत नाही आणि बोलतात चप्पलवर ठेवू. इकडं राहू अभि. हां चप्पल स्टँड इथं चप्पल ठेवण्याची जागा आहे. तर चप्पल ठेवतात आपण पण. हे शूज घालून आलाय मग आता शूज काढण्यासाठी वेळ लागते. स्टार्टिंग इथून होते. तर सॉरी मित्रांनो, जरा आतमध्ये दाखवू शकलो नाही कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हतं, त्यामुळे गणपतीचं दर्शन मला दाखवता नाही आलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तर आपण एवढंच तुम्हाला पोर्शन दाखवू शकतो पुणे इथपर्यंत. आता
तर आताच आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला मंदिराबाहेरचं काही दृश्य दाखवतो. तर हा आहे मंदिराबाहेरचा तलाव. एकदम स्वच्छ असं पाणी आहे तलावाचं आणि हे गणपती मंदिरच्या बाहेरचं तलाव आहे. तुम्ही इथे कासव वगैरे सुद्धा बघू शकता जर नीट दिसलं तर. खूप छान मंदिर आहे आणि इथे तुम्ही गणपती म्हणजे गणपतीच्या टायमात वगैरे खूप गर्दी वगैरे असते.